पारंपरिक पीक पद्धतीमुळे शेतकरी आर्थिक डबघाईला आलाय। उत्पन्नापेक्षा उत्पादन वाढ खर्च जास्त असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातोय। अशा परिस्थितीत यवतमाळच्या एका शेतकरी महिलेने शेतीत नवा प्रयोग करून शेतीचं अर्थकारण बदलण्यात यश मिळवलंय। ही हिरवीगार पसरलेली लसणाची शेती मनोरमा वसंतराव वानखेडे यांनी मोठ्या कष्टाने फुलवली आहे। यवतमाळच्या दिग्रस गावात ही शेती असून यंदा 20 एकरात त्यांनी लसणाच्या लागवडीचं नियोजन केलंय। वयाची 65 पूर्ण केलेल्या मनोरमा वानखेडे यांच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असतानाही त्या रोज शेतात राबतात। मनोरमाबाई बेण्यासाठी लसणाचं उत्पादन घेतात। 2013 मध्ये त्यांनी आपल्या शेतात 2 किलो लसणाची लागवड केली होती, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। त्या अपयशाने खचून न जाता मनोरमाबाईंनी पुढच्या वर्षी 4 किलो लसणाची लागवड केली। त्यातून त्यांना 2 क्विंटल लसणाचं उत्पन्न मिळालं। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला। पुढे 2015 मध्ये त्यांनी लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली। त्या लागवडीतून त्यांना 11 क्विंटल लसणाचं उत्पादन मिळालं। त्या लसणाच्या बेण्याची त्यांनी 2016 मध्ये 3 एकरात लागवड करून जवळपास 125 क्विंटल लसणाचं उत्पादन मिळवलं। यंदा मनोरमाबाईंनी 20 एकरात लागवड करण्याचं नियोजन केलंय। ते एक एक कळी करून लावा लागते। त्याला शेण आणि गोमित्र लावून आम्ही सुकू घालतो सकाळी मजूर येईपर्यंत। सुकल्यानंतर मजूर येईपर्यंत सुकते। सुकल्यानंतर आम्ही ते मजुरायला टोपले भरून लावायला देतो। आणि नगदी पीक असल्यामुळे आणि याला स्टोअर पण करून ठेवता येऊ शकते। जसे मार्केटला भाव राहील त्या पद्धतीने याचं विक्री करता येईल। या शेतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मनोरमाबाई आपल्या शेतात कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं आणि औषधांचा वापर करत नाही। त्यांनी नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेतलं असून त्या 0 बजेट शेती करीत आहेत। गाईचं शेणखत आणि गोमूत्राचा वापर करतात। त्यांनी आपल्या शेतात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे। लसणाच्या लागवडीचं तंत्र मनोरमाबाईंनी विकसित केलं आहे। शेतजमीन भुसभुशीत करून ऑक्टोबर महिन्यात लसणाची लागवड करतात। लागवडीपूर्वी लसणाच्या प्रत्येक कळीला शेण आणि गोमूत्र लावून सुकवलं जातं। लागवडीनंतर संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जीवामृत शिंपडतात। शेण, गोमूत्र, पाणी, गूळ, बेसन, चुना या मिश्रणापासून जीवामृत तयार केलं जातं। पिकावर तंबाखू उकळून तयार अर्क फवारला जातो। स्प्रिंकलच्या माध्यमातून रोज 4 तास पाणी दिलं जातं। उत्पन्न तर आता 5 लाखापर्यंत धरला मी। आपल्याला ज्याच्यातून प्रॉफिट मिळत असेल ते जर पीक घेतलं तर ते पीक घ्यायला काही हरकत नाही बाबा महिलांनी। अवकाळी पाऊस आल्यामुळे खुडलेला लसण 60 ते 70 किलो झालेला आहे। तो विकून टाकायचा आहे मार्केटमध्ये आणि पुढे जे येणारं उत्पादन आहे त्याचं बेना म्हणून आम्ही आमच्या शेतात पेरायचं। लसूण हे 5 महिन्यात येणारं पीक असून त्याला जनावरांचा त्रास होत नाही। मनोरमाबाई वानखेडे यांनी जिद्द आणि चिकाटीतून ही शेती फुलवली असून त्यांच्या कुटुंबाची त्यांना या कामात मोठी मदत होते। लसणाची लागवड करून तो व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी बेण्यासाठी लागवड करण्याचा मनोरमाबाईंचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।